चला प्रेस दिलं. त्या बघा मी कढई तापायला ठेवली. आधीच तेल टाकलं होतं, टोमॅटो टाकले, कांदा टाकलाय. आता तेलात चांगलं पडतो त्या बघा. काही सुकट करणार आहे मस्तपैकी मध्ये. हे बघा तुम्ही बघू शकता. हे बघा कोथिंबीर सगळं घेतलंय बघा, त्याला लागणार साहित्य सगळं तिखट वगैरे चांगलं पडतो त्या बघा तेलात. भाजू त्या चांगलं तेलात भाजायचं बघा. कारण माझं मध्येच ही बंद पडलं होतं म्हणून मी तुम्हाला पहिल्यांदा दाखवलं नाही, मधूनच दाखवलं. तरी तुम्ही बघा तेलात मी चांगलं भाजू देते बघा. ते अजून चांगलं भाजलं दाखवते तुम्हाला. हे पाहू शकता कांदा किती सुंदर भाजलाय. हे बघा आता आपल्याला हळद टाकायची. सुकट भाजून घेतलंय बरं का. मटन मसाला टाकलाय बरं का. सुकटा जरा मटन मसाला टाकला ना की चव वेगळी लागते. आणि घरातलं लाल तिखट आहे बघा. हे बघा तुम्ही बघू शकता घरातलं लाल तिखट. जास्त तिखट करायचं नाही आम्हाला, कारण मीठ चवीपुरतं मीठ. खूप सुंदर लागतं बघा सुकट. भाजू दे त्याला. हे बघा असं भाजायचं बघा. आता बघा बरं मला जरा धरायला आहे म्हणून मी असं हलवू शकते, नाही मग ते धरायला नसते. कधी कधी कोणाला तर असं ॲडजस्टमेंट करावं लागते. आता आपल्याला सुकट टाकायचंय बरं का त्यात. आता सुकट टाकलं बरं का. बघू शकता तुम्ही. तुमच्या तोंडाला पाणी सुटते बघा. मस्त तांदळाची भाकर टाका, ज्वारीची भाकर, चपाती, थोडासा राईस त्याच्याबरोबर खावा आणि थोडंसं वरण. आहा लाजवाब लागन. तुमच्या तोंडाला पाणी सुटणार आहे बघा हे सुकटाने. आता धना कोथिंबीर टाकायची बघा. बघू शकता तुम्ही कशी झाली. आता तुम्हाला प्लेटमध्ये काढून दाखव कसं झालंय सुकट. बघू शकता. तुम्हाला सुकट आवडलं का. सुकटाची चटणी आवडली तुम्हाला. माझी सुकटाची चटणी आवडली असेल तुम्ही माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा. थँक्यू. धन्यवाद. येशूला आमेन.